मजूर आणि रोजंदारी मजुरांचा जिल्हा म्हणून खऱ्या अर्थानं बीड जिल्ह्याची ओळख आहे आणि याच कामगारावर बीडचं राजकारण चाललं जातं। गेल्या अनेक वर्षापासून बीडमध्ये ऊसतोड मजूर आहेत, त्यांचं स्थलांतर देखील होतं। मात्र हव्या त्या ज्या गोष्टी आहेत त्या मजुराबद्दल कुठलीही कार्यपद्धती पुढे येताना दिसत येत नाही। त्याचमुळे उद्याची जी हंगामी निवडणूक आहे, आगामी निवडणूक आहेत आणि त्याच निवडणुकीवर डोळा ठेवून आता वंचित बहुजन आघाडीचा माथाडी कामगार जो विंग आहे तो मात्र सक्रिय झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि आज त्यांनी महत्त्वाची बैठक देखील घेतलेली आहे। बैठकीमध्ये अनेक त्यांचे जे प्रश्न आहेत, कामगाराबद्दलचं जो कार्य आहे त्याबद्दल त्यांनी चर्चा शहानिशा यांनी केलेली आहे। नेमकं काय वाटतं हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय। माथाडी कामगार संघटनेचे प्रदेशाचे मुख्य प्रवक्ते आहेत। काय सांगाल, आज वेगळी बैठक तुम्ही इथं आयोजित केलेली आहे, कुठंतरी असं समजायचं की भावी कुठल्याही निवडणुका असतील एक वर्ग वेगळा आहे म्हणून तुम्ही इथं सुरुवात करताय, पायर होताय? येस सर, आम्ही आज बीड या ठिकाणी ऊसतोड कामगार असेल किंवा जनरल कामगार असेल यांचं संघटन वाढीसाठी आम्ही बीडला केंद्रित केलेलं आहे। आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत की बीडमध्ये कामगारांवर मागच्या 40 वर्षापासून बरेच अन्याय झालेला आहे, तर त्यांना तुम्ही न्याय द्यायचं काम करा। मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे। आमची संपूर्ण संघटना, महाराष्ट्राची ताकद यानंतर कामगारांच्या पाठीशी उभी राहील आणि कामगारांना न्याय द्यायचं आम्ही काम करू। म्हणजे बीडच का ठरवलं? कुठेतरी मुंडेंचा हा बालेकिल्ला आहे, ऊसतोड मजुरांचं हे कार्य आहे, इथं मजूर जास्त आहेत म्हणून तुम्ही बीडकडे जास्त ॲक्टिव्ह होते का? नाही, ते मुंडे वगैरे आम्ही त्यांचं आम्हाला त्यांच्याशी काही देणं घेणं नाही आणि मुंडेंचा बालेकिल्ला हे काय कोणाचा 7-12 नाही आहे। हा बालेकिल्ला असेल माझ्या बापाचा, आमच्या बापाचा, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचा। आम्ही यानंतर संपूर्ण ताकदीनिशी संपूर्ण महाराष्ट्रातून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये बीडमध्ये आम्ही आमचा बालेकिल्ला बनवू आणि कामगारांना आम्ही न्याय देऊ। आम्ही त्यांची पिळवणूक नाही करू, आम्ही त्यांना न्याय देऊन आमचा बालेकिल्ला तयार करू। आज बैठक झाली, बैठकीमध्ये काय नेमकी चर्चा झाली? तुम्ही पदाधिकाऱ्यांची निवड देखील केलेली आहे, जिल्हाध्यक्ष पदावर कोण घेतलं? माननीय आमचे सरचिटणीस सुरेश मोहिते साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही जावळे भाऊ हे आम्हाला एक बीड जिल्ह्यामध्ये खंबीर नेतृत्व दिसलेलं आहे। आज त्यांचं संघटन आपण या ठिकाणी पाहतच आहोत, त्यांचं नेटवर्क खूप स्ट्रॉंग आहे। साहेबांच्या सूचनेनुसार आम्ही त्यांना आज जिल्हाध्यक्ष यापदी नियुक्ती केलेली आहे। मात्र सकाळपासून तुमचा एवढा मोठा कार्यक्रम होते, तुमची महत्त्वाची बैठक होते, मात्र फादरबाडीमधला एकही तुमचा पदाधिकारी आहे तुमच्या भेटीला आलेला नाही। वंचितमध्ये कुठं तर फूट पडलेली दिसते असं वाटतं? नाही, तसं एक सध्या तसं काही नाही आहे आणि आम्ही त्यांनाही निरोप दिलेला आहे, पण त्यांची आम्ही वेगळी बैठक लावू आणि त्या बाबतीत सध्या मी काही बोलू शकत नाही। पुढचं पाऊल कसं असेल? बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर कधी येतील? तुम्ही काही बैठकीचं वगैरे किंवा सभेचं आयोजन केलं आहे माथाडी कामगारांचं? हां, नक्कीच। आम्ही आज या ठिकाणी या बीड या क्रांतिभूमीमध्ये सर्व शेतकरी माथाडी कामगारांना मी आव्हान करू इच्छितो की आपण सर्वजण श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी उभे राहावे। आम्ही लवकरात लवकर बाळासाहेबांचा या ठिकाणी देशातील सर्वात मोठा कामगारांचा मेळावा अरेंज करू व तुम्हाला न्याय द्यायचं आम्ही काम करू। म्हणजे इथं जो कामगारांचा पंकजा मुंडेंचा जो दसरा मेळावा भरतो त्याला काउंटर म्हणून तुम्हीही मेळावे आता इथं बीडमध्ये घेणार आहेत कामगारांशी? तसं तुम्ही समजू शकता, कारण आम्ही न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये आहोत। मग तुम्ही काउंटर समजू शकता किंवा त्याला काही समजू शकता। नक्कीच हे राज कडे साहेब होते ज्यांनी प्रकाश आंबेडकरांच्यासाठी इथे एक विंग त्यांनी आता नव्याने तयार केलेली आहे। दरवेळेस जर बघितलं तर ऊसतोड मजुरांचा जो एक वर्ग आहे त्यासाठी पंकजा मुंडे असतील, धनंजय मुंडे असतील, पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा होतो। मात्र दुसरीकडे आता कामगार विंग जी आहे तीसुद्धा आता सतर्क होताना पाहायला मिळते। त्यालाच काउंटर म्हणून नव्हे तर कुठेतरी मजुरांची पिळवणूक आणि छळ होऊ नये, मजुरांना बळ मिळावं यासाठी प्रकाश आंबेडकर देखील आता बीडमध्ये दसरा मेळावा घेतील असं सूचक वक्तव्य या प्रवक्त्याने केलेलं आहे। कॅमेरा पर्सन संभाजीसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।